पानं आहेत, वेगवेगळे पानाचे नमुने या ठिकाणी जमा केलेले आहेत। या पान पाहून त्याचं निरीक्षण करून पानाचा आकार, जाडी, रंग आणि वास पाहून आपल्याला ते पान कोणत्या झाडाचं आहे हे ओळखायचं आहे। ओके, आता सर्वप्रथम सरस्वती ही विद्यार्थिनी एका पानाचं निरीक्षण या ठिकाणी नोंदवेल। या पानाचा आकार, जाडी व रंग आणि या पानाचे देठ लांब आहे, टोक लांब आहे। यावरून माझे निरीक्षण असे आहे की आणि ह्याच्या वासावरून हे पिंपळाच्या झाडाचे पान आहे। या पानाचे निरीक्षण केलं झालं। ह्या पानाचा रंग, या पानाचे रंग या वासाच्या वासामुळे आणि ह्याच्या अनेक पानामुळे मी आणि छोट्या छोट्या काट्यामुळे मी माझं निरीक्षण हे आहे की हे पान गुलाबाच्या झाडाचं आहे। या पानाच्या रंगावरून आणि गुळगुळीपणावरून, आकारावरून, त्याच्या वासावरून माझे निरीक्षण असे आहे की जास्वंदाच्या झाडाची पानं आहे। ह्या पानाच्या रंगावरून आणि ह्याच्या जाडीवरून आणि ह्या पानाचा भाग खडबडीत आहे आणि ह्या पानाच्या मध्यभागी एक रेषा आहे, म्हणजे दोन्हीकडे बाजू समान आहेत। आणि ह्याच्या वासामुळे मला माझं निरीक्षण असं आहे की हे मोगऱ्याच्या झाडाचं पान आहे। या पानाच्या रंगामुळे आणि आकारामुळे हे पान थोडे खडबडीत आहे। ह्याच्या वासामुळे हे माझे निरीक्षण असं आहे की हे कागदी फुलांच्या झाडाचे पान आहे। या पानाच्या आकारावरून, जाडीवरून आणि रंगावरून आणि वासावरून माझे मत असे आहे की निरीक्षणावरून आणि हे पान लांब असल्यामुळे हे सदाफुलीच्या झाडाचे पान आहे। या पानाच्या रंगावरून, आकारावरून आणि ह्याच्या वासावरून माझे मत असे आहे की हे मोगऱ्याच्या फुलाचे पान आहे। व्हेरी गुड। त्या पानाचा कलर आणि याचा खरबटपणा आणि ह्याचा खरबटपणा याचे माझे निरीक्षण असे आहे की हे कडुलिंबाची पान आहे। या पानाचं फक्त वेगवेगळ्या पानाचे आपण निरीक्षण, रंग, वास आणि खडबडीतपणा, गुळगुळीतपणा यावरून फक्त निरीक्षणातून पान कोणत्या प्रकारचं आहे, कोणत्या झाडाचं आहे हे आपल्याला सांगता येतं। हे या ठिकाणी सिद्ध होतं।